भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील पंचायत समिती कार्यालय तुमसरला आज सकाळी 8 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली। उमेद विभागाच्या इमारतीमधील असलेल्या पंचायत समितीच्या रेकॉर्ड रूमला भीषण आग लागली आहे। ही आग एवढी भीषण आहे, पंचायत समिती कार्यालयातील सर्व रेकॉर्ड जळून खाक झाले आहेत। तुमसर नगर परिषद व मोहाडी नगर पंचायतचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत, पण अद्याप देखील ही आग आटोक्यात आली नाही। ही आग कुणी हेतुस्पर लावली आहे का की शॉर्ट सर्किटमुळे लागली याचे कारण अद्यापही कळू शकले नाही। सदर रेकॉर्ड रूम मागील 2 महिन्यापूर्वीच अपडेट करण्यात आले होते। या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरीही तुमसर तालुक्यातील महत्त्वाचे दस्तावेज संपूर्णपणे नष्ट झाल्याचे दिसून येत आहे। सदर घटनेबाबत महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या विदर्भ प्रतिनिधी अमृतलाल चरडे यांनी घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट। आधी साधारणतः 8 वाजे सकाळच्या सुमारास पंचायत समिती तुमसर येथील उमेदच्या बिल्डिंग मधील रेकॉर्ड रूम मध्ये आग लागलेली आहे। बघू शकता तुम्ही, इथं आग लागलेली आहे। याबद्दल आणखी जाणून घेऊया। आपल्यासोबत गटविकास अधिकारी पंचायत समिती तुमसरचे आहेत, या जाणून घेऊया। सर नमस्ते, आपल्यासोबत गटविकास अधिकारी तुमसर पंचायत समितीचे आहेत। याबद्दल कुठं आग लागली, कशी आग लागली याबद्दल सांगते। सर काय सांगाल या प्रकाराबद्दल? आणि सकाळी आम्हाला आमचे काही कर्मचारी व्यायामासाठी येतात, त्यांनी सांगितलं की त्या रूममध्ये आतून काहीतरी धूर येतो। ते रूम पूर्ण पॅक करून गेले होते, मग आतून कुठून तरी त्या साईडने धूर येतो। मग काही कर्मचारी पुन्हा पाठवून गेले, त्यांनी उघडून बघितलं तर थोडीशी आग लागली होती। त्या आम्ही अग्निशमनला कॉल करेपर्यंत हे पूर्ण वाळलेलं दप्तर होतं आणि आम्ही ते निर्लेखन आणि क्लासिफिकेशनसाठी सगळं इथं जमा केलं होतं। त्यामुळे फक्त कागद असल्यामुळे आणि पूर्ण वाळलेलं असल्यामुळे ती आग म्हणजे 5 मिनिटामध्ये ते सगळे पूर्ण आगीनं रौद्र झाली। ही आग कशामुळे लागली असेल असं आपल्याला काय वाटतं? आम्हाला तर वाटतं शॉर्ट सर्किटमुळे लागली असेल, कारण पूर्ण पॅक असतं ते आतमध्ये, बाहेरून आग लागायचं काही संबंध नाही। पूर्ण पॅक असतं, खिडक्या वगैरे आतून पूर्ण पॅक असतं। इथं काही घातपाताचा संशय आहे का तुम्हाला? आता बघू, तुम्ही FIR तर करतोय, पूर्ण पाहणी करतील, त्यानंतर ठरवतील काय असेल। घातपाताच्या आधी रद्दी होती, पण रद्दीला काय आग लागलेली नाही। हे टाकाऊच होतं आमचं, पण जे निंदणी केली होतं व्यवस्थित त्याची आग लागली होती। ॲक्च्युली ते रेकॉर्ड आम्ही म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने क्लासिफाय केलं। 1 महिना आमचं सर्व कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर काम केलं होतं। आता ते आगीच्या बक्षस्थानी पडल्यामुळे आता थोडंसं सगळे लोक निराश होणार। अमृतलाल चरडे, विदर्भ प्रतिनिधी, तुमसर। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।